सर्वांना जय भीम, जय भारत, लाल सलाम. आज निश्चितच आधार फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्याच्या अनुषंगाने सदरील व्याख्यानमाला आधार फाउंडेशनचे आमचे मित्र डॉक्टर धम्मपाल माशाळकर ज्यांनी मला निमंत्रण देऊन सातत्याने या कार्यक्रमासाठी मी यावं अशी अपेक्षा होती. असे आमचे वैचारिक मित्र प्राध्यापक संजय पाईकराव सर, याशिवाय आधार फाउंडेशनसाठी जे टीम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मेहनत घेत आहे त्या सर्व टीमचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विविध सामाजिक संघटना या ठिकाणी राबवले जात आहेत. त्यापैकीच महाराष्ट्रामधलं अतिशय कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेलं नाव म्हणजे आधार फाउंडेशन होय. कारण कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्या गोष्टीला बेस पाहिजे असतो आणि विचारधारेवर काम करत असताना बेस घेऊनच काम करावं लागतं. आणि म्हणून सगळ्यात मला भावलेलं हे जे नाव आहे आधार फाउंडेशनचं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी माशाळकर सरांचं आणि आमचे मित्र संजय पाईकराव सरांचं अगदी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. आज मला जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते म्हणजे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचार या विषयाच्या अनुषंगाने मी अतिशय संशोधनात्मक भूमिकेतून मांडणी करणार आहे. मुळात अण्णाभाऊ साठेंच्याकडे आजपर्यंत साहित्यिक आणि विचारवंतांनी ज्या भूमिकेतून त्यांच्यावरती अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, ते अभ्यास आणि संशोधन हे केवळ आणि केवळ साहित्याच्याच बाजूने झालेलं आहे. परंतु सामाजिक शास्त्रे आणि विज्ञान या दृष्टिकोनातून फार कमी संशोधन, नाहीच म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये मी स्वतः आणि महाराष्ट्रातले इतर अभ्यासक सामाजिक शास्त्राच्या अनुषंगाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जे योगदान आहे ते योगदान तपासण्याचं एक प्रकारचं संशोधन आता पुढे येत आहे. आणि त्या अनुषंगानेच मागील 3 वर्षापासून मी सातत्याने या सामाजिक शास्त्र, अण्णाभाऊंनी मांडलेलं तत्त्वज्ञान, सामाजिक विचार, आर्थिक विचार आणि राजकीय विचाराच्या अनुषंगाने मी सातत्याने लिखाण आणि मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापैकीच आपल्या आधार फाउंडेशनमध्ये मला जी संधी मिळाली त्या संधीच्या अनुषंगाने काही संशोधनात्मक मुद्दे आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आता मुळात जग आणि भारताचा जर आपण विचार केला तर भारत आणि जग याच्यामध्ये फार मोठा फरक असल्याचं आम्हाला दिसून येतं. कारण जगामध्ये अमेरिका, इंग्लंड, जापान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया, इतर जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये धर्मव्यवस्था आहे परंतु जाती व्यवस्था नाही. जसं आमच्या भारताला म्हटलं जातं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्याच्यापैकीच एक विविधता आमच्या भारतामध्ये आहे ती म्हणजे भारतातील जाती व्यवस्था आणि पोटजातीय व्यवस्था
आणि पंथीय व्यवस्था. आणि त्यामुळं भारताच्या सामाजिक क्षेत्राला एकंदरीत असं जरी बोललं जात असलं की आम्ही भारताचे लोक, भारत हा विविध संस्कृतीने नटलेला राष्ट्र आहे, असं जरी म्हटलं असलं तरी सगळ्यात मोठी जी कीड आहे ती आमच्या भारतीय समाज व्यवस्थेला लागलेली कीड म्हणजे ती प्रचंड अतिशय खोलापर्यंत रुजलेली जातीव्यवस्था. मग या जातीव्यवस्थेला जबाबदार कोण आहे याच्यावरची थोडासा इतिहास आपण पाहूया. की मुळात जगामध्ये मानववंशशास्त्राने जे काही स्पष्ट केलेलं आहे त्या मानववंशशास्त्रानुसार जगात कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता आणि जातसुद्धा अस्तित्वात नव्हती. परंतु कालांतराने जेव्हा 20,000 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली आणि त्यानंतर मनुष्य हा रानटी अवस्थेमध्ये राहू लागला, त्यावेळी कोणतीही जात नव्हती आणि कुठलाही धर्म नव्हता. आणि रानटी पद्धतीने प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सिंधू संस्कृती, मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीचा इतिहास जर आम्ही तपासला तर त्या ठिकाणी समूहाने माणसं राहू लागली. अतिशय संयमाने, अतिशय शांतीने माणसं राहू लागली. आणि तेव्हा कोणत्याही प्रकारची जात, कुठल्याही प्रकारचा धर्म आणि कुठल्याही प्रकारचा पंथ त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. मग काळाच्या ओघामध्ये परकीय लोक जे आहेत, ज्यांना आपण आर्य म्हणतो, ते भारतामध्ये आले आणि भारतात येऊन त्या सिंधूंच्या खोऱ्यामध्ये त्यांनी मूळ भारतीय लोकांवरती आक्रमण केलं. आणि त्या ठिकाणी आर्याच्या आक्रमणामुळे काही लोक जंगलामध्ये पळून गेले आणि जंगलात पळून गेल्यानंतर ते जंगलामध्येच वास्तव्य करून राहिले. त्यांना आम्ही आदिवासी असं म्हणतो. आणि जे लोक शहरामध्ये राहिले त्यांना आर्यांनी गुलाम बनवलेला. आता मग हा इतिहास इतका महत्त्वाचा आहे की पुढे चालून या व्यवस्थेमध्ये जे आर्य ब्राह्मण आपण ज्यांना म्हणतो, पूर्वीचे आर्य आणि आताचे ब्राह्मण, कुठल्याही जाती आणि धर्मावर टीका करणे हा माझा मुळात उद्देश नाही. एक अभ्यासक आणि संशोधक म्हणून ही मते मला निश्चितपणे मांडावीच लागणार आहे. मग त्यानंतर त्या संस्कृतीमध्ये सर्वप्रथम 3 जे काही वर्ण निर्माण करण्यात आले. एक ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय आणि तिसरा वैश्य. आणि ब्राह्मण हे वर्ण सर्वश्रेष्ठ वर्ण त्या ठिकाणी मांडण्यात आला. त्यानंतर लढाऊ म्हणून क्षत्रियाला गणण्यात आलं. आणि व्यापार आणि व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून वैश्य म्हणजे असे 3 वर्ग पहिल्या टप्प्यामध्ये या देशामध्ये निर्माण झाले. पण आर्याच्या आक्रमणानंतरची ही गोष्ट आहे. मग ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करण्यासाठी जे मूळ भारतीय लोक, काही लोक त्याला मूळ निवासी असं म्हणतात, मी कुठल्याही वादामध्ये पडणार नाही, सरळ संशोधनात्मक भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. जे मूळ भारतीय लोक आहेत, ह्या मूळ भारतीय लोकांनी जे जंगलामध्ये पळून गेले नव्हते, जे शहरामध्ये शिल्लक राहिले होते, म्हणजे त्या सिंधूंच्या खोऱ्यामध्ये जे शिल्लक राहिले होते, अशा लोकांना दास बनवण्याचं काम, गुलाम बनवण्याचं काम तिथल्या परकीय आर्यांनी केलं. आणि परकीय आर्य म्हणजेच कोण? आताचे ब्राह्मण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि त्याच्यानंतर त्यांची गुलामी करणारा जो काही वर्ग आहे म्हणजे मूळ भारतीय. म्हणजे मी पहिल्यांदा ही गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की शूद्र हे भारतातील मूळ नागरिक आहेत हे इतिहास सांगतो. आणि शूद्रांनी केवळ आणि केवळ ब्राह्मणांची गुलामी करावी, क्षत्रियांची गुलामी करावी आणि वैश्यांची गुलामी करावी, एवढंच शूद्रांना म्हटलेलं आहे. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे, ती मांडणंसुद्धा मी या ठिकाणी क्रमपाठ ठरवतो की वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण हे जरी सर्वश्रेष्ठ मानले गेलेले असले तरी ब्राह्मण स्त्री मात्र शूद्रापेक्षा कनिष्ठ मानली गेली आणि तिला म्हटलेलं गेलं अतिशूद्र. अतिशूद्र याचं कारणसुद्धा धर्मशास्त्र म्हणजे वैदिक धर्मशास्त्र, सनातनी धर्मशास्त्र असं म्हणतं की स्त्री ही मुळात अतिशूद्र का मानण्यात आली? कारण स्त्रीला मासिक स्त्राव होतो आणि त्यामुळं स्त्री ही अपवित्र आहे, अशा प्रकारचं विधान हे धर्मशास्त्र सांगतं.
आणि त्यामुळं शूद्रापेक्षाही कनिष्ठ जर कोण असेल तर या देशामध्ये ती म्हणजे भारतीय ब्राह्मण स्त्री आहे, हे अशा प्रकारचं वैदिक धर्मशास्त्र या ठिकाणी सांगतं. आता मग या वैदिक धर्मशास्त्राला फाटा देण्याचं काम चार्वाक असतील, कबीर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिगुरू लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी चळवळीच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून सातत्याने या वैदिक धर्मावर, सनातनी धर्मावर क्रिटिसाइज केलेलं आहे. त्यांच्यावर टीका केलेली आहे. परंतु टीका करून सुद्धा त्याच्या अगोदर म्हणजे साधारणतः 3000 म्हणजे 1700 ते 1800च्या दरम्यानचा जो काही कालखंड आहे तो जैन धर्माचा कालखंड आहे. त्यानंतर साधारणतः 2600 वर्षापूर्वीचा कालखंड जो आहे तो म्हणजे बुद्धाचा कालखंड आहे. म्हणजे बुद्धाने या देशातली सनातनी जी काही वैदिक व्यवस्था आहे ते चुकीची व्यवस्था आहे हे सांगितल्यानंतर सुद्धा, बुद्धिझम आल्यानंतर सुद्धा 1200 मध्ये विष्णूचा एक अवतार आला. आता तिथे इसवी सन 1200 मध्ये वैदिक तत्त्वज्ञानानुसार, वैदिक धर्मानुसार असं म्हटलेलं होतं की विष्णूचा एक अवतार झाला आणि विष्णूचा अवतार पृथ्वीवर आला आणि पृथ्वीवर आल्यानंतर तो विष्णू त्या नागाला, म्हणजे समुद्रामध्ये असा बसलेला एक नाग आहे वेटाळ्या पेटाळ्या करून, आणि त्या नागाला तो आदेश देऊ लागला. आणि तो आदेश देत असताना जसं विष्णू नागाला आदेश देतो तशाच प्रकारचं वर्तन तो शेषनाग करू लागला. म्हणजे शेषनाग असा डुलला, असा हल्ला की मग काय होईल, पृथ्वीसुद्धा हलते. म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत हा जो आहे तो वैदिक आणि सनातनी धर्माने मांडला. मग इथे अण्णाभाऊने त्या सिद्धांतावरती भाष्य करत असताना जे काही दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे याचा अर्थ जे काही आर्यापासूनचा इतिहास जर आम्ही पाहिला ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेपर्यंत जर आपण तपासला तर बुद्धांनी सुद्धा सनातनी धर्म खोटा ठरवलेला आहे. फुल्यांनी, चार्वाकांनी सुद्धा सनातनी वैदिक धर्म खोटा ठरवलेला आहे, थोटांड आहे असं म्हटलेलं होतं. परंतु नंतर मात्र तरीसुद्धा 1200च्या दरम्यान विष्णूचा एक विशिष्ट अवतार पुढे येतो आणि तो असं म्हणतो की ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती अवलंबून आहे, शेषनागाच्या फण्यावरती तरलेली आहे. म्हणजे किती धार्मिक सिद्धांत, किती मनुवादी सिद्धांत या देशामध्ये सातत्याने माणसामध्ये भेद करण्याच्या दृष्टिकोनातून मांडलेले आहेत, याच्यापेक्षा दुसरं कोणतं उदाहरण होऊ शकत नाही. आणि मग तिथे विष्णूचा अवतार असं सांगतो की जसं काही विष्णूने आदेश दिला, नाग असा फणा काढून हलवला, मुंडी असा डोलवला की मग भूकंप होतो, महापूर येतो, दुष्काळ पडतो, आणि मुंडी इकडं हलवला की मग आमचा कोरोना होतो. म्हणजे आणि त्यामुळं देशाचे पंतप्रधान म्हणतात मग कोरोना झाला, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, जप करा. म्हणजे आर्यापासूनचा इतिहास जर आम्ही तपासला, आजपर्यंत या देशामध्ये सातत्याने वैदिक धर्माचं तत्त्वज्ञान, खोटं तत्त्वज्ञान रुजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी जो पहिला सिद्धांत आणला त्यांच्या साहित्यामध्ये तो म्हणजे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हा सिद्धांत या देशातील वैदिक जे काही धर्म आहे, वैदिक जी काही संस्कृती आहे, सनातनी जी काही संस्कृती आहे, त्या वैदिक आणि सनातनी संस्कृतीला फाटा देणारा सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांताच्या अनुषंगाने जे सर्वप्रथम वैदिक धर्माला बाजूला करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या सिद्धांताने केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं. मग धर्मव्यवस्थेमध्ये जात दडलेली आहे, हे फार महत्त्वाचं.
आजही आमच्या प्रत्येकाच्या जातीच्या अगोदर धर्म लागलेला आहे. हिंदू जे काय असेल, डॅश डॅश, मांग असेल, होलार असेल, चर्मकार असेल, ढोर असेल, कैकाडी असेल, हिंदू डॅश 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 जात. त्यानंतर धर्मांतर झाल्यानंतर सुद्धा काय झालं ते तुम्हाला सांगतो. जे जैन झाले, ख्रिश्चन झाले, बौद्ध झाले, त्याच्यानंतर सुद्धा काय झालेले आहे, कायम त्यांनी जात ठेवली. लक्षात घ्या. म्हणजे या देशामध्ये आज सुद्धा कागदोपत्री जात मूळता संपलेली नाही. त्याच्यासाठी फार मोठी लढाई येणाऱ्या कालखंडामध्ये आम्हाला लढावं लागणार आहे. त्याचं सोल्युशन मी नंतर सांगणार आहे. मग ही जात कायम राहिलेली आहे. या जातीय विषमतेच्या विरुद्ध अण्णाभाऊंनी जे साहित्यामध्ये मांडणी केलेली आहे ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. अण्णाभाऊ हे अतिशय शूद्र जातीमध्ये जन्मलेले असल्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, अतिशूद्र नव्हे, अतिशूद्रामध्ये ब्राह्मण स्त्रिया आहेत, म्हणून आम्ही स्वतःला अतिशूद्र म्हणायचं नाही. आमच्यापेक्षाही शूद्र कोण आहेत? ब्राह्मण महिला आमच्यापेक्षाही शूद्र आहेत, हे लक्षात घ्या. कारण हे आम्ही इतिहास अजिबात विसरला नाही पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊंना मी बाल संशोधक असं म्हणतो. संशोधन करत असताना मला एक गोष्ट सातत्याने जाणवली की या देशातल्या जाती व्यवस्थेविरुद्ध बंड करत असताना अण्णाभाऊने, जेव्हा शाळेमध्ये अण्णाभाऊ पहिल्या दिवशी गेले वाटेगाव येथे, सांगली सातारा परिसरामध्ये, तर त्या शाळेत गेल्यानंतर शूद्र जातीतील मुलांसाठी शाळेत बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली होती. मग अण्णाभाऊच्या लक्षात आलं की आमच्यासाठी वेगळी व्यवस्था का आहे? म्हणजे ब्राह्मणांची मुलं, क्षत्रियांची मुलं, वैश्याची मुले, म्हणजे पाटलांची मुलं जी काय असतील ती मात्र वेगळ्या पंक्तीमध्ये, उच्च जातीच्या पंक्तीमध्ये, उच्च जातीच्या रांगेमध्ये, मग आम्ही कनिष्ठ जातीच्या रांगेमध्ये का? असा प्रश्न अण्णाभाऊंनी पहिल्या दिवशी त्या शिक्षकाला विचारला. मग शिक्षकाने त्याच्यावर योग्य उत्तर दिलं नाही. उलट शिक्षकाचा अण्णाभाऊकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता तो फारसा चांगला नव्हता. खालच्या जातीतला मुलगा म्हणून अण्णाभाऊकडे शिक्षक त्या ठिकाणी बघू लागले. मग पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेल्यानंतर अण्णाभाऊ घरी आले आणि आपल्या आईला सांगितले की आई, वालूबाईला सांगितले की आई, शाळेमध्ये आपण खालच्या जातीमध्येच आहोत. खालची जात म्हणजे काय ग? मग आई वालूबाई म्हणाली की बाबा तुकाराम, अण्णाभाऊचे मूळ नाव तुकाराम, की आम्ही सर्व खालच्या जातीमधले आहोत आणि त्यामुळं आम्हाला शाळेमध्येच नव्हे तर आम्ही गावकुसाबाहेर आहोत. त्यावेळी मांगवाडा, महारवाडा, जे काही ओबीसी बांधवसुद्धा प्रत्येकाच्या गल्ल्या ह्या वेगवेगळ्या होत्या. आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये हे चित्र कायम आहे. त्याच्यावरती सोल्युशनमध्ये मी नंतर बोलणारच आहे. मग आई वालूबाई अण्णाभाऊंना समजावून सांगतात की बाबांनो, आपण खालच्या जातीमधले आहोत. पण ही गोष्ट अण्णाभाऊंना त्यावेळी आवडलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ शाळेमध्ये गेले. शाळेत गेल्यानंतर पहिल्या दिवशीच अण्णाभाऊचं मन लागलेलं नाही शाळेमध्ये. मग शिक्षकाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. बाराखडी आणली का लिहून, हे आणलं का, ते आणलं का, म्हणजे एकतर दुसऱ्या रांगेमध्ये बसवलं होतं. उलटसुलट प्रश्न शिक्षक त्या ठिकाणी विचारत होते. म्हणजे याचा अर्थ या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा मनुवादाने आपलं घर केलेलं होतं. शिक्षकांची मानसिकता सुद्धा शूद्र समाजातील मुलांकडे बघण्याची फारशी काही चांगली नव्हती. मग दुसऱ्या दिवशी प्रश्नांची भडीमार झाली. मग अण्णाभाऊला प्रचंड राग आला आणि अण्णाभाऊने, म्हणजे लोकशाही मूल्ये सुद्धा बालवयामध्ये अण्णाभाऊमध्ये होते. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. प्रश्न विचारल्यानंतर अण्णाभाऊ शिक्षकाला म्हणतात, तू खाल्ले की लगेच रूप येत नाही मास्तर. म्हणजे कालच मी शाळेत आलेलो आहे, आताच मला बाराखडी कशी येईल? कालच तुम्ही मला वेगळ्या पंक्तीमध्ये बसवलं होतं, जातीवरून मला अतिशय दुर्लक्ष केलं होतं, हिनवलं होतं, आम्हा सगळ्या मुलांना तुम्ही आमची जात पाहून दुसरीकडे बसवता. मग आज तूप खाल्ले की लगेच रूप येत नाही मास्तर. अशा प्रकारची लोकशाही भाषा अण्णाभाऊने त्या शिक्षकाला बोलून दाखवली. शिक्षकाला प्रचंड राग आला. म्हणजे उच्च जातीतला शिक्षक असल्यामुळे, मनुवादी सनातनी वैदिक धर्मसंस्कृतीमध्ये वाढलेला शिक्षक असल्यामुळे मग त्या शिक्षकाने अतिशय बेदमपणे अण्णाभाऊला मारहाण करायला सुरुवात केली. अण्णाभाऊला राग अनावर झाला, प्रचंड चीड आली.
त्या शिक्षकाची चीड आली नसून या मनुवादी जातीवादी व्यवस्थेची चीड अण्णाभाऊंनी आली. आणि त्यावेळी शाळा इतक्या सुसज्ज स्वरूपाच्या नव्हत्या, अगदी दगडगोटे शाळेमध्ये होते. आजही ग्रामीण भागामध्ये शाळेची परिस्थिती, सरकारी शाळेची परिस्थिती फार चांगली नाही आहे. तेवढं आधारभूत संरचना नाही आहेत, फार मोठ्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी नाही आहेत. आणि त्यावेळी म्हणजे 1920च्या दरम्यान 1925च्या दरम्यान देशामध्ये काय परिस्थिती असेल. आणि त्यावेळी अण्णाभाऊच्या हातामध्ये एक छोटासा दगड, ज्या ठिकाणी अण्णाभाऊ शाळेमध्येच बसले होते, दगड गोट्यामध्ये ती शाळा भरायची. आणि तो दगड त्या शिक्षकाच्या दिशेने भिरकावून मारला. आणि तो दगड शिक्षकाच्या दिशेने भिरकावून मारलेला दगड नसून तो दगड या देशातील मनुवादी वैदिक संस्कृतीच्या जाती व्यवस्थेच्या विरुद्ध मारलेला तो दगड होता. आणि म्हणून अण्णाभाऊ जाती व्यवस्थेविरुद्ध बंड करणारे बाल संशोधक होते. अशा प्रकारचा निष्कर्ष सुद्धा आपण या ठिकाणी काढता येतो. पुढे अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यामध्ये जाती व्यवस्थेचं चिंतन करत असताना, जाती व्यवस्थेची विज्ञाननिष्ठ मांडणी करत असताना सापळा नावाची कथा लिहितात. सापळा नावाच्या कथेमध्ये शूद्र समाजातील, तत्कालीन शूद्र समाजातील हरिबा महार नावाचं नायकत्व देऊन पात्र अण्णाभाऊंनी उभं केलेलं होतं. आणि हा शूद्र समाजातील हरिबा जेव्हा पाटलाचे मेलेले ढोर मरतात, पाटलाचे ढोर मेल्यानंतर पाटील येऊन म्हणतो हरिबाला, हरिबा आमची ढोरं मेलेली आहेत, मेलेले ढोर ओढण्याचं काम हे तुमची जबाबदारी आहे, तुम्ही ते ओढलं पाहिजे. त्यावेळी शूद्र जातीतील हरिबा असं म्हणतो, पाटील आम्ही हे काम आता सोडलेलं आहे. आम्ही आता शूद्रांना ज्या जाती व्यवस्थेनं, मनुवादी व्यवस्थेनं, धर्मव्यवस्थेनं लावलेलं काम जे आहे ते आम्ही आता स्वीकारणार नाही. पाटील रागावतो, असं कसं करणार नाही तुम्ही. तर त्यावेळी संघटितपणे हरिबा हा इतर शूद्र समाजातील मांग महार चर्मकार ढोर यांना सोबत घेतो आणि सांगतो की बाबांनो, या म्हणजे याचा अर्थ काही लोक असं म्हणतात की अण्णाभाऊंनं साहित्यामध्ये जाती व्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आहे का, जाती निर्मूलनाचं विश्लेषण केलेलं आहे का. त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की सापळा या कथेमध्ये अण्णाभाऊने या जाती व्यवस्थेविरुद्ध बंड करणारं पात्र त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. पुढची एक दुसरी कथा अण्णाभाऊने मांडली, ती म्हणजे बरबादा कंजारी नावाची कथा अण्णाभाऊने मांडली. आणि या बरबादा कंजारी नावाच्या कथेमध्ये कंजारी नावाचं मुख्य पात्र आहे आणि बरबादा नावाचं मुख्य पात्र आहे. आणि या बरबादा कंजारीची जी काही मुलगी आहे तिचं नाव आहे निली. आणि या निलीचं पारंपरिक त्यांच्याच जातीतील भटक्या जातीतील सैदा नावाच्या व्यक्तीशी तिचा विवाह होतो. सैदा हा काही दिवसामध्येच तो त्या ठिकाणी TBच्या आजाराने त्याचा मृत्यू होतो. आणि त्यानंतर निली हे अतिशय तारुण्यामध्ये विधवा होते. ती विधवा झाल्यानंतर हैदर या नावाच्या एका परजातीय मुलाशी ती पळून जाऊन लग्न करते. म्हणजे याचा अर्थ बरबाद्या कंजारीमध्ये अण्णाभाऊने निली नावाचं जे काही पात्र उभं केलेलं आहे, एकतर ते परजातीय व्यक्तीशी म्हणजे हैदरासोबत परधर्मीय व्यक्तीशी विवाह करतात. म्हणजे आंतरधर्मीय विवाहाचं समर्थन करणारं पात्र बरबादा कंजारी या कथेमध्ये अण्णाभाऊने उभं केलेलं आहे. मग एवढ्यावरच थांबते का, याच कथेमध्ये त्या कंजारी जातीच्या लोकांनी एक जात पंचायत भरवलेली आहे. आणि या जात पंचायतीमध्ये निली पळून गेली. म्हणजे त्या कंजाऱ्याची मुलगी जी आहे ती पळून गेल्यामुळे तिच्या बापाला जात पंचायत बसवून कान कापून घेण्याचं आदेश जात पंचायतीकडून दिले जातं. कान कापून घेण्याचं आदेश त्या ठिकाणी दिलं जातं. परंतु बरबादा मात्र त्या ठिकाणी मान्य करत नाही. तो म्हणतो, मला या मनुवादी जाती व्यवस्थेनं लादलेली कान कापून घेण्याची, भटक्या जमातीवर लादलेली, शूद्र जमातीवर लादलेली ही पद्धती मान्य नाही.
मी माझं कान कापून देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. जात पंचायतीचे दंड भरायला मी तयार आहे, परंतु मी कान कापून घेणार नाही, अशा प्रकारची रोखटोक भूमिका त्या ठिकाणी बरबादा कंजारी मांडतो. म्हणजे एकीकडे बरबादा कंजारीमध्ये आंतरजाती आणि आंतरधर्मीय विवाहाचं समर्थन केलेले आहे आणि दुसरीकडे मात्र जात पंचायतीला सुद्धा प्रचंड कडाडून विरोध केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जाती व्यवस्थेविरुद्ध बंड उभारणारे पात्र या बरबादा कंजारी कथेमध्ये लिहिले. तिसरी कथा अण्णाभाऊची आणि तिसरी कादंबरी याचं विश्लेषण मी या ठिकाणी करतो. ती म्हणजे तिचं नाव आहे आवडी. आवडी या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी आवडीचं पात्र उभं केलेलं. तसं पाहिलं तर आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की देशामध्ये जे काही फेमिनिस्ट होऊन गेलेले आहेत, जे काही स्त्रीवादी अभ्यासक होऊन गेलेले आहेत, त्या स्त्रीवादी अभ्यासकाने सुद्धा या देशामध्ये मनुवादाने वैदिक धर्माने स्त्रीला अतिशय तुच्छ लेखलेला आहे, शूद्र मानलेला आहे. ब्राह्मण महिलांना सुद्धा शूद्र मानलेला आहे. परंतु अण्णाभाऊच्या कादंबऱ्यामध्ये ती आवडी असेल, वैजयंता असेल, चित्रा असेल आणि इतर कादंबऱ्यामध्ये मात्र अण्णाभाऊंनी त्यांना नायकत्व बहाल केलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशामध्ये जर कोणी स्त्रीची बाजू साहित्याच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून जर कोणी मांडली असेल, ते मात्र साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना मांडलेले. मग आवडीचं सुद्धा तीच कहाणी आहे. आवडी पारंपरिक जाती व्यवस्थेमध्ये ती क्षत्रिय समाजाची असते. क्षत्रिय जातीचं प्रतिनिधित्व करणारी ती आवडी असते आणि आवडीचा सुद्धा विवाह एका रोगी, त्या जातीतील रोगी माणसाची करून दिला जातो, ज्याला फेफराचा आजार असतो. आवडी नांदायला गेल्यानंतर आवडीच्या लक्षात येतं की माझा घात झालेला आहे, माझ्या घरच्यांनी, माझ्या भावानी घात केलेला आहे, माझ्या आईवडिलांनी घात केलेला आहे. हे जेव्हा आवडीच्या लक्षामध्ये येतं आणि त्यावेळी आवडी मात्र त्या ठिकाणी एकदा परतीनं आली, सासरहून माहेरला परतीनं आली की पुन्हा मात्र नांदायला जायला तयार नसते. आणि मग त्यावेळी आवडी काही दिवसाने शूद्र समाजातील धनाजी रामोशी याच्याशी ती प्रेम करायला लागते. धनाजी रामोशी प्रेम करायला लागतं. त्यांच्या प्रेमाचं रूपांतर मग एक दिवस आवडी त्याच गावातील रामोशाच्या घरामध्ये येऊन घुसते. सांगायचं असेल, सामान्य भाषेमध्ये बोलायचं असेल तर शूद्र समाजाचं घर घुसते आणि ती घरामध्ये येते आणि धनाजी रामोशी आणि तो समाज मात्र आवडीला, क्षत्रिय जातीतील जी काही आवडी आहे, उच्च जातीतील जी काही आवडी आहे, त्याला ते स्वीकारतात. परंतु गावातल्या क्षत्रिय समाजांना मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नाही. क्षत्रिय मुलीने जर शूद्र मुलाशी विवाह जर केला, देशात महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे मी फार त्याचं विश्लेषण करणार नाही, तुम्ही सर्वजण अभ्यासक आहात. म्हणजे आज सुद्धा ही परिस्थिती या देशामधले बदललेली नाही. आणि मग त्यावेळी मात्र क्षत्रिय लोक लाठ्या काट्यासह धनाजी रामोशीला मारहाण करायला येतात. परंतु रामोशी समाज, रामोशी जात अतिशय संघटित पद्धतीने त्यावेळी विरोध करते आणि विरोध करून आंतरजातीय विवाह त्या ठिकाणी होतो. आवडीला एक मुलगा सुद्धा होतो, ती नांदायला लागते. मग त्यानंतर कट कारस्थान रचून आवडीचा भाऊ नागू तिच्या बहिणीला सांगतो नातेवाईकामध्ये, आवडीला गोडीनं काही दिवसांनी बोलून घेतात आणि बोलून घेऊन मग अतिशय सूडबुद्धीने, अतिशय क्रूर पद्धतीने आंतरजातीय विवाह का केली म्हणून आवडीचा त्या ठिकाणी दिवसाढवळ्या खून करण्यात. सक्का भाऊ नागू हा तिचा खून करतो. अलीकडे सैराट चित्रपटामध्ये नागराज मंजुळने जे काही मांडलेलं आहे चित्र, जे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये घडत आहे, ते म्हणजे अण्णाभाऊने आवडीमध्ये अगोदरच लिहून ठेवलेलं होतं. आणि म्हणजेच आंतरजातीय विवाह. दुसरा एक संदर्भ या ठिकाणी मी देऊ इच्छितो. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाचं पुस्तक लिहित असताना या देशामधली जाती व्यवस्था जर निर्मूलन करायची असेल तर त्यावर एकच उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला, तो म्हणजे आंतरजातीय विवाह करणे. मग आंतरराष्ट्रीय विवाह करणे, आंतरजातीय विवाह करणे हा उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये मांडलेला आहे. इथे मात्र अण्णाभाऊंनी बरबादा कंजारी आणि आवडीमध्ये मांडतात. म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात निर्मूलनाचा दृष्टिकोन, जात निर्मूलन विषयक संशोधन
आणि अण्णाभाऊचं जात आणि धर्म निर्मूलनाचं संशोधन हे एकाच बाजूचं संशोधन आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता आणखी एक थोडंसं विचित्र गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो. हे झालं शूद्र समाजातील काय परिस्थिती आहे. शूद्र समाजातील शूद्र अतिशूद्र, शूद्रामधले लोक सुद्धा शूद्राला स्वीकारतात का, याच्यावर एक अण्णाभाऊची कथा आहे. त्या कथेचं नाव आहे उपकाराची फेड. उपकाराची फेड नावाची कथा शंकर चांभार आणि मळू महार या दोन पात्रावरती अवलंबून आहे. शंकर चांभार हा चांभार समाजातील, म्हणजे पहा, शूद्र जातीतील, वर्णव्यवस्थेतील शूद्र जातीतील चांभार समाजातील शंकर चांभार असं म्हणतो, एक दिवस मळू महाराच्या घरी येतो आणि तो असं म्हणतो की मला तुमच्या घरचा चहा चालणार नाही. म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये शूद्रांच्या घरचा चहा म्हणजे रोटी व्यवहार हा सुद्धा चालणार नाही असं त्या ठिकाणी शंकर चांभार सांगतो. मळू महाराला प्रचंड राग येतो. अरे तू पण शूद्र बाबा आणि मी पण शूद्र, माझ्या घरचा चहा तुला कसं काय चालणार नाही? तू काय ब्राह्मण आहेस का? तू काय क्षत्रिय आहेस का? तेव्हा शंकर चांभार म्हणतो मला काही माहीत नाही, परंतु आम्ही हिंदू आहोत, मी हिंदू आहे, मी उच्च आहे, तुझ्यापेक्षा उच्च आहे. आता शूद्रातला शूद्र तू कसा उच्च हा प्रश्न आहे. मग मळू महारसुद्धा हे राग त्याच्या मनामध्ये ठेवतो आणि एक दिवस मळू महाराचे पायतान तुटते. पायतान शिवण्यासाठी म्हणजे चप्पल आणि बूट शिवण्यासाठी शंकर चांभाराकडे जातो आणि तिथे गेल्यानंतर शंकर चांभार असं म्हणतो तुझ्या पायतानाला मी हात लावणार नाही, तुम्ही आमच्यापेक्षा खालच्या जातीमधले आहोत आणि त्यामुळं मी तुझ्या पायतानाला हात लावणार नाही, मी ते शिवून देणार नाही. ही घे सळ आणि आरी देतो, हेच उपकार मान. कथेचं नाव अण्णाभाऊनं दिलेलं आहे उपकाराची फेड. सळ आणि आरी देतो, तुझं पायतान शिवून घे असं शंकर चांभार त्या ठिकाणी म्हण. मग मळू महाराला पुन्हा प्रचंड राग येतो. तो बिचारा शिवून घेतो, कारण त्याचा नाविलाज आहे. कारण जाती व्यवस्थेनं लादलेली गुलामी सुद्धा शूद्र जातीमध्ये किती वाढलेली आहे याचं उत्तम उदाहरण अण्णाभाऊने या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु मळू महार मात्र तो राग आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी ठेवतो. त्यानंतर एक दिवस शंकर चांभाराची म्हैस मरते आणि म्हैस मेल्यानंतर शंकर चांभार म्हैस ओढण्यासाठी मळू महाराकडे येतो आणि सांगतो मळू माझी म्हैस मेलेली आहे आणि ते ओढून त्याचा अंत्यविधी करून टाक. तर त्यावेळी मळू महार असं म्हणतो की आमचं पायतन फाटलं तर तुम्ही शिवून देत नाही, तू स्वतःला उच्च समजतो, तुझी म्हैस मेल्यानंतर मी कशी काय त्याची विल्हेवाट लावायची? मी आता अजिबात लावणार नाही. लक्षात घ्या, म्हणजे शूद्र जातीतील जातीयवाद, अस्पृश्यता ही किती टोकाची आहे. म्हणून मळू महार त्या ठिकाणी शंकर चांभाराला बोट करून म्हणतो एकदा सळ आणि आरी देऊन माझ्यावर उपकार केलास. कुणी? शंकर चांभाराने. एकदा सळ आणि आरी देऊन माझ्यावर उपकार केलास, आता आरूस आणि कावडणी देऊन मी त्या उपकाराची परतफेड करतो. म्हणजे मी सुद्धा आता तुझी म्हैस ओढणार नाही, तुला आरूस आणि कावडणी देतो, तू तुझी म्हैस ओढण्याचं काम कर. म्हणजे तू जर समजा आम्हाला अस्पर्श मानत असतील, आम्हाला खालच्या जातीतलं मानत असतील, तर आम्ही सुद्धा तुला वरच्या जातीला का मानायचं? म्हणजे इथे सुद्धा अण्णाभाऊने शूद्र जातीतील आजही शूद्र जातीमध्ये आंतरजाती विवाह होत नाहीत, पोट जातीमध्ये विवाह होत नाहीत. अभ्यासकांनी याच्यावर संशोधन करावं. आणि फक्त मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, इथे सुद्धा शूद्र आणि शूद्र जातीतील लोकांनी सुद्धा एकमेकांना कसं अस्पर्श मानलेलं आहे याचं उत्तम उदाहरण अण्णाभाऊंनी या उपकाराची फेड या कथेमध्ये मांडलेलं आहे. सामाजिक दृष्टिकोनातून बोलण्यासारखं बरंच काही आहे, परंतु वेळेचं भान ठेवून मी पुढच्या आर्थिक विचाराकडे येतो. इथे मात्र निष्कर्ष एकच काढतो की या देशामधली जात आणि धर्मव्यवस्था मुळापासून जर उपटून काढायची असेल तर आम्हाला जात नाकारणं ही काळाची गरज आहे, जातीला संपून टाकणं काळाची गरज आहे. आणि या दृष्टिकोनातून वैदिक जे काही सिद्धांत आहेत, वैदिक जे काही धार्मिक सिद्धांत आहेत, त्या धार्मिक सिद्धांतावर हल्ला करण्याचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊ साठेने या सामाजिक अँगलला मांडलेलं आहे. दुसरीकडे आर्थिक भूमिका मांडत असताना, आर्थिक अँगल मांडत असताना अण्णाभाऊ साठेवरती कार्ल मार्क्सच्या विचाराचा प्रचंड प्रभाव होता.
हे आम्हाला नाकारता येणार नाही. जसे काही अण्णाभाऊ मुंबईमध्ये गेले, मुंबईमध्ये हळूहळू छोटं मोठं काम करू लागले आणि छोटं मोठं काम करत असताना मग अण्णाभाऊला गिरणीमध्ये काम मिळालं. साधारणतः 1936 ते 38च्या दरम्यान मुंबईमध्ये अण्णाभाऊला गिरणीमध्ये काम मिळालं आणि गिरणीमध्ये 38च्या दरम्यान एक गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि गिरणी कामगारांचा संप सुरू झाल्यानंतर अण्णाभाऊ हे अगोदरच पोवाडे गायचे, साहित्याच्या माध्यमातून छोटे छोटे गीत गायचे आणि त्यावेळी फाटकावरती कंपनीच्या गेटवरती येऊन हातामध्ये लाल झेंडा घेऊन त्यावेळी अण्णाभाऊ पोवाडा गाऊ लागले, कामगारांनो एक व्हा. आणि मग तो पोवाडा ऐकून अनेक कामगार त्या ठिकाणी एकत्र झाले आणि ते कामगार एकत्र आल्यानंतर ही गोष्ट तत्कालीन जे काही कम्युनिस्ट लीडर आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड साळवी, कॉम्रेड मोरे यांच्या लक्षामध्ये आले की अण्णाभाऊ नावाचा एक तरुण मुलगा कंपनीतल्या कामगारांना संपामध्ये एकत्र करतो, संपात गोळा करतो आणि संपामध्ये या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवून त्यांना संघटित करण्याचं काम करतो. मग 1938मध्ये अण्णाभाऊला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं या ठिकाणी सदस्यत्व बहाल करण्यात आलं आणि मग त्या अनुषंगाने अण्णाभाऊंनी जी काही भूमिका मांडली, मार्क्सचं तत्त्वज्ञान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक तत्त्वज्ञान, या दोन्हीही तत्त्वज्ञानाचा अभ्यास अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी केला होता. म्हणजे एकीकडे आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावं वाटतं की अण्णाभाऊंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबई येथे आझाद मैदानावरती प्रचंड मोठा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व अण्णाभाऊ साठेंनी केलं होतं आणि त्या मोर्चामध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात, ये आझादी छूटी है, देश की जनता भूकी हुई. आता दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहित असताना त्या राज्यघटनेमध्ये सातत्याने या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडलेल्या होत्या. परंतु गांधींचा गट मात्र बाबासाहेबांना सातत्याने विरोध करत होता. म्हणजे जमिनीच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, त्याला प्रचंड विरोध झाला. शिक्षण आरोग्याची संपूर्ण राष्ट्रीयकरणाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, त्याला प्रचंड विरोध झाला. या देशातल्या शेतीच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, त्याला प्रचंड विरोध झाला. म्हणजे एकटे बाबासाहेब आंबेडकर सातत्याने घटनेच्या मसुदा समितीमध्ये काम करत असताना त्यांना काही ढोंगी समाजवादी लोकसुद्धा, मी नाव घेणार नाही, तुमचं तुम्ही तपासा नाव कोण आहे काय नाही, काही ढोंगी समाजवादी आणि प्रचंड भांडवली साम्राज्यवादी मनुवादी धर्मांध लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराला विरोध केला होता. म्हणजे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करायची होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचं वाटलं होतं आणि त्या साठे यांनी 16 ऑगस्टला एक मोर्चा, म्हणजे बाबासाहेबांचे घटना समितीमध्ये असलेले जे काही विचार आहेत ते संपूर्णपणे उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, मूलभूत सेवा सुविधा यांच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका होती. मग अण्णाभाऊंनी सुद्धा 16 ऑगस्टला असं म्हटलं होतं की आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही, आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही, आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही, आमच्या मालकीची शेती नाही. आज सुद्धा किती शूद्र जातीतील लोकांकडे शेती आहेत? अजिबात नाहीत मित्र. जमीनदार कोण आहेत? क्षत्रियाकडे जमिनी आहेत. म्हणजे जमिनीचा ताबा आमच्याकडे नाही, उद्योगाचा ताबा आमच्याकडे नाही, शिक्षण संस्था आमच्याकडे नाहीत, काय आहे आमच्याकडे? म्हणून मार्क्स सुद्धा असं म्हणतात की या जगामध्ये दोनच वर्ग अस्तित्वात आहेत, एक आहेरे आणि दुसरा नाहीरे. आम्ही नाहीरे वर्गामध्ये आहोत, आर्थिकदृष्ट्या आम्ही प्रचंड कमकुवत आहोत आणि म्हणून या देशामध्ये दारिद्र्याचं जर मूळ कारण कोणतं असेल, हा दलित, शोषित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्यात जास्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत समुदाय आहे आणि या कमकुवत समुदायाला आर्थिकदृष्ट्या
जर पुढे आणायचं असेल तर या देशामध्ये राष्ट्रीयकरणाची भूमिका अतिशय महत्त्वाची. जमिनीतला हिस्सा आम्हाला मिळालेला नाहीये. ज्या जमिनी मिळाल्या त्या जमिनी गायरान जमिनी, त्या गायरान जमिनी अतिशय तुटपुंजी आहेत, त्याच्यावर काही पिकत सुद्धा नाही. तुम्हाला ते सांग किती लोकांकडे आहेत. आज सुद्धा दलित समाजावर देशामध्ये जो अत्याचार होतो तो अत्याचार दुसऱ्यांच्या शेतीमध्ये काम करायला जावं लागतं. आज ग्रामीण भागामध्ये परिस्थिती प्रचंड वाईट आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ त्यावेळी असं म्हणाले की ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी. म्हणजे आम्हाला खरं स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालेलं नाही. आज सुद्धा आझादीची लढाई, आर्थिक स्वातंत्र्याची लढाई, सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आम्हाला लढावं लागणार आहे. या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठेने आपली भूमिका मांडली. काही आकडे या ठिकाणी मी आणलेले आहेत. आज सुद्धा या देशातील केवळ आणि केवळ 28% भांडवलदार आणि बड्या श्रीमंत कुटुंबाकडे 80% इतका संपत्तीचा वाटा आहे. पहा, त्याच्यामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, माल्या, अजून कोण कोण आहेत बघा, तपासा तुम्ही. 80% इतका वाटा आहे. जागतिक बँक असेल, WTR असेल, तर यांचे सगळे आकडे आहेत. आणि 80%, 72% लोकांकडे मात्र 20% इतकी सुद्धा संपत्ती नाही. जागतिक बँकेचा अलीकडचा अहवाल असा आहे की भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 137 कोटी लोकसंख्येपैकी 37 कोटी लोक वरचे, ज्यांना राहायला घर नाही, राशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, ते रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि मोकळ्या जागेमध्ये वास्तव करतात. आमचे देशाचे पंतप्रधान म्हणतात कोरोना कालखंडामध्ये घर में रहो, सुरक्षित रहो. अहो, ज्यांना घरच नाही त्यांनी कुठे राहायचं? ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही, त्यांनी कुठे दाद मागायची? कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये मोठ्या शहरामधून लाखोचा लोंढा ग्रामीण भागाकडे आलेला आहे. हजारो श्रमिकांचा मृत्यू झालेला आहे. याला कोण जबाबदार आहे? म्हणजे श्रमिकांच्या दृष्टिकोनातून हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे का? उद्योगात आम्हाला वाटा मिळालेला आहे का? जमिनीत आम्हाला वाटा मिळालेला आहे का? या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, ही आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. दुसरं अण्णाभाऊचं जे काही कथा आहे, समशानातील सोनं नावाची कथा अण्णाभाऊने लिहिली. या समशानातील सोनं नावाच्या कथेमध्ये भारतातल्या भीषण बेरोजगारीचं चित्र अण्णाभाऊनं मांडलेलं. जगामध्ये जे इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थशास्त्रामध्ये ॲडम स्मिथ आहेत, रिकार्डो आहेत, मार्शल आहेत, JBC आहेत, माल्थस आहे, हे सगळे सनातनपंथी, क्लासिकल विचारवंत अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. परंतु या सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञांनी शोषितांच्या हक्कासाठी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. ॲडम स्मिथ असं म्हणतो, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं शास्त्र वय. अरे बाबा, आमच्याकडे संपत्तीच नाही ना. अर्थशास्त्राचा जनक ज्याला म्हटलेला आहे ॲडम स्मिथला, सनातनपंथी विचारवंत. परंतु नंतर मात्र अमर्त्य सेन असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पाकिस्तानी इकॉनॉमिस्ट महबूब उल हक असतील आणि इतर जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत, यांनी मात्र कल्याणकारी अर्थशास्त्राची भूमिका मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राज्य समाजवादामध्ये या देशामध्ये आर्थिक कल्याणाला तेवढं महत्त्व दिलेलं होतं. मग इथे अण्णाभाऊंनी बेरोजगारीचं चित्रण करत असताना समशानातील सोनं या कथेमध्ये असं म्हणतात की जेव्हा खाण व्यवसायामध्ये काम करणारा भीमा शरीरांना प्रचंड बलदंड असतो, धिप्पाड स्वरूपाचा भीमा असतो, आणि तो जो भीमा आहे खाण व्यवसाय बंद पडल्यानंतर त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. मग या उपासमारीमध्ये काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. लेकर बाळ उपाशी मारतात. मग एक दिवस स्मशानाच्या कडेला तो अतिशय हतबल होऊन जात असतो. एक श्रीमंत व्यक्ती मेलेला असतो आणि त्याचा अंत्यविधी करून ते लोक परत जात असतात. आणि त्या अंत्यविधीजवळ जाऊन, त्या मेलेल्या मृतदेहाजवळ जाऊन हतबल होऊन भीमा बसतो. असा क्षणभर विचार करतो, दंग होतो आणि त्यानंतर त्या मेलेल्या मृतदेहाजवळ जातो. आणि तिथे जाऊन त्याच्या लक्षात येतं की या मेलेल्या मृतदेहाच्या शरीरावर सोनं आहे. आणि मग त्या हातामध्ये टाकलेलं जे काही सोनं आहे आणि त्या मृतदेहाच्या तोंडामध्ये टाकलेलं जे काही सोनं आहे, ते सोनं भीमा अतिशय भीत काढतो आणि ते सोनं विकतो, त्याचे पैसे मिळवतो आणि लेकरा बाळाला
त्या दिवशी खाया पियाला घेऊन येतो. आणि दर दिवशी नित्यनियमाने भीमा हा कोण्यातरी श्रीमंत व्यक्तीच्या मरणाची वाट बघत बसतो आणि रोज त्या स्मशानामध्ये जातो. श्रीमंत व्यक्ती मेला की त्याचं सोनं काढून आणतो आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालवतो. म्हणून त्या ठिकाणी भीमा असं म्हणतो की मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरिबानं. कारण श्रीमंत मेले की त्यांच्या तोंडामध्ये सोनं असतं, त्यांच्या हातामध्ये सोनं असतं आणि ते सोनं काढून गरीब लोक जगत असतात. आणि एक दिवस त्या ठिकाणी गावकरी आणि कोले याच्या संघर्षामध्ये भीमाला आपले बोटं गमवावे लागतात. म्हणजे किती भयानक बेरोजगारीचं चित्रण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यामध्ये स्मशानातील सोनं या कथेमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्शल, जे बी शे हे सगळे सनातनपंथी आहे, विचारवंत, हवेमध्ये विचार करणारे. जे बी शे असं म्हणतो, अर्थव्यवस्था म्हणजे आपोआप चालणारं जहाज आहे, त्याला कोणीही मालक लागत नाही, कोणीही चालक लागत नाही. आता मालक आणि चालक लागत नाही हे मला वाटते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला माहीत आहे. म्हणून कष्टकरी मेले तर मरू द्या, आदिवासी मेले तर मरू द्या, दलितावर अत्याचार झाले तर होऊ द्या. आणि तिथे मात्र केन्स नावाचा इकॉनॉमिस्ट 1936मध्ये द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, मनी अँड इंटरेस्ट नावाचं पुस्तक लिहितो. आणि लॉर्ड जेम्स असं म्हणतो, अर्थव्यवस्था म्हणजे आपोआप चालणारं जहाज नाही, त्याला कोणीतरी चालक पाहिजे, त्याला कोणीतरी मालक पाहिजे. म्हणजे सरकारचं अस्तित्व केन्सनं मान्य केलं 1936मध्ये. आणि नंतर अण्णाभाऊने स्मशानातील सोनं या कथेमध्ये या भीषण बेरोजगारीचं दर्शन घडवतात. भीषण बेरोजगारीचं विज्ञानिस्ट त्या ठिकाणी मांडणी करतात आणि बेरोजगारीवर उपाय म्हणून सरकारने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची भूमिका अण्णाभाऊ त्या ठिकाणी मांडतात. दुसरं, अण्णाभाऊची फकीरा नावाची कादंबरी आहे. फकीरा नावाच्या कादंबरीमध्ये दुष्काळ, रोगराई आणि उपासमार याचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊने मांडलेलं आहे. फकीरा नावाच्या कादंबरीमध्ये सांगली, सातारा परिसरामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला असतो. जशी आता कोरोना महामारी आलेली आहे, तसेच साथीचे आजारसुद्धा त्या कालखंडामध्ये येतात. साथीच्या आजारामुळे प्रचंड लोक मृत्युमुखी पडलेले असतात. तत्कालीन ब्रिटिश सरकार असतं. विष्णुपंत कुलकर्णी नावाचा त्या वाटेगावमधला ब्राह्मण समाजाचा जो व्यक्ती आहे, याची नेमणूक ब्रिटिश सरकार करतं आणि सातत्याने विष्णुपंत कुलकर्णी ब्रिटिश सरकारला पत्र लिहितो. पहिलं पत्र लिहितो, दुसरं पत्र लिहितो, तिसरं पत्र लिहितो आणि ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगतो की सरकार, मायबाप सरकार, या सांगली, सातारा परिसरामध्ये, वाटेगाव परिसरामध्ये रोगराईमुळे लोक मृत्युमुखी पडत आहेत, प्रचंड दुष्काळ पडलेला आहे, लोक अन्न म्हणून मरत आहेत. परंतु ब्रिटिश सरकार त्या पत्राचं एकही उत्तर देत नाही. मग त्यावेळी फकीरा हा विष्णुपंत कुलकर्णी यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, कुलकर्णी साहेब, काहीतरी मदत करा, माणसं जनावरासारखी मरत आहेत, या माणसाला वाचवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मग कुलकर्णी असं म्हणतो की फकीरा, आता माझं काही झालं ना, ब्रिटिश सरकारला मी पत्र लिहून थकलेलो आहे, त्यामुळं बाबांनो काही करा आणि माणसं जगवा, काही करा आणि माणसं जगवा. आणि त्यावेळी फकीराचं, विष्णुपंत कुलकर्णीचं हे वाक्य घेऊन फकीरा गावामध्ये येतो. दलित समाजातील सर्व आपल्या बांधवांना सोबत घेऊन मग ब्रिटिशांचा बेडसगावचा खजिना लुटण्यासाठी जातो. आणि त्या ठिकाणी खजिना लुटताना सुद्धा किती नैतिकता, किती नैतिक मूल्य अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये मांडलेली. खजिना लुटताना कुठल्याही प्रकारची हिंसा, तलवारीचा धाक फकीरा दाखवतो आणि तिथे म्हणतो की ही तलवार केवळ माणसं जगवण्यासाठी उचललेली आहेत, हिंसा करण्यासाठी, कोणाला मारण्यासाठी ही उचललेली नाहीत. आणि त्यावेळी तिथे सुद्धा रक्षणकर्ता हा ब्राह्मणच असतो. त्या ब्राह्मणाच्या 2 तरण्या बांड मुली असतात, त्या दुसऱ्या खोलीमध्ये ठेवलेल्या असतात. आणि त्या दुसऱ्या खोलीमध्ये तो ब्राह्मण म्हणतो की फकीरा काही कर, परंतु त्या खोलीमध्ये जाऊ नये. फकीरांना असं वाटतं त्या खोलीमध्ये काहीतरी मोठा खजाना दडवून ठेवला आहे काय,
त्या दुसऱ्या खोलीमध्ये गेल्यानंतर फकीराच्या लक्षामध्ये येतं की इथे 2 तरड्या बाळ मुली आहेत. त्या ब्राह्मणाची पत्नी असे म्हणते, फकीरा मी हात जोडते, विनंती करते, पण माझ्या मुलीची आबरू घेऊ नको. त्या ठिकाणी फकीरांच्या तोंडून अण्णाभाऊनी शब्द अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की माते, आबरू खाऊन माणसं जगत नसतात, तर माणसाला अन्न लागतं. म्हणजे याचा अर्थ आम्ही या देशातील स्त्रीचं नैतिक मूल्याचं किती पालन करतो याचं उत्तम चित्रण फकीरा या कादंबरीमध्ये अण्णाभाऊने केले. आणि ते धान्य लुटून आणल्यानंतर, पैसे लुटून आणल्यानंतर जेव्हा वाटेगाव आणि परिसरामध्ये वाटणी होते, तर त्यावेळी फकीरा मांग, मार, चर्मकार, ढोर, कोलार या सर्वांना समान पद्धतीने वाटतो. म्हणजे इथे सुद्धा अण्णाभाऊने आर्थिक समता कशी असली पाहिजे. जर आमच्याकडे नसेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात, जे तुमच्या हक्काचं आहे देत नसेल तर तुम्ही हिसकावून घ्या. इथे मात्र बाबासाहेबांनी लोकशाही मार्ग आणलेला आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये मात्र परिस्थिती अतिशय वाईट होती मित्रांनो. आणि त्यावेळी फकीरा आणि त्यांच्या बांधवांना, मांग जमातींना सातत्याने ते ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करतात, म्हणून चोर जमात म्हणून घोषित केलेला आहे. आज सुद्धा पारधी समाजाला या देशामध्ये चोर समाज म्हणून घोषित केलेलं आहे. याचं कारण ती बंडखोर जात होती, बंडखोर समाज होता. आणि फकीरामध्ये सुद्धा रोगराई आणि दुष्काळाचं निवारण करत असताना अण्णाभाऊंना अतिशय उत्तम चित्रण या ठिकाणी मांडलेलं आहे. दुसरी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची यामध्ये आहे, जी फकीरामध्ये सांगितलेली आहे की अण्णाभाऊ असं म्हणतात की जर समजा सामान्य माणसाला जर जगण्याचं स्वातंत्र्य नसेल तर अशा वेळी हे आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे का? आणि हे आर्थिक स्वातंत्र्य जर मिळालं नसेल तर आम्ही आर्थिक स्वातंत्र्य हे स्वतःहून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं जी काही आर्थिक थिंकिंग अण्णाभाऊची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या आर्थिक विचारामध्ये कशा प्रकारचं साम्य आहे आणि त्या अनुषंगाने अण्णाभाऊंनी मांडणी काय केलेली आहे त्याचं विश्लेषण या ठिकाणी मी करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1956ला झालेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक सभा मुंबईमध्ये आयोजित केली होती, शोकसभा. या सभेमध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात, जग बदल घालूनी खाव, सांगूनी गेले मला भीमराव. जग बदल घालूनी खाव, सांगूनी गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का येरावत. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सामाजिक आणि आर्थिक समता या देशामध्ये कशी असायला पाहिजे, बाबासाहेबांनी या देशासाठी काय सांगून गेलं होतं. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का येरावत. म्हणजे एवढी गुलामगिरी आम्हाला लावलेली आहे, आर्यापासून गुलामगिरी लावलेली आहे. ब्राह्मणांनी गुलामगिरीमध्ये आम्हाला ढकलून दिलेलं आहे. त्या चिखलामध्ये आमचा शूद्र समाज, दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक ऋतून बसलेला आहे. पुढे अण्णाभाऊ असं म्हणतात, अंग झाडूनी निग बाहेरी, खे बिनीवरती खाव. शूद्रांनो, आदिवासींनो, दलितांनो, तुम्ही अंग झाडून निघा बाहेर. आता शांत बसू नका. बाबासाहेब म्हणत होते, अंग झाडून निघा तुम्ही आता बाहेर. घे बिनीवरती खाव, जग बदल घालूनी खाव, सांगूनी गेले मला भीमराव. पहा, पुढे अण्णाभाऊ काय म्हणतात, बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं. धन्वंतांनी अखंड पिळले. धन्वंतांनी म्हणजे याचा अर्थ साम्राज्यवाद्यांनी, धन्वंतांनी, टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर यांनी कसं पिळलेलं आहे. पहा, धन्वंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले. पहा, म्हणजे साम्राज्यवाद्यांनी, भांडवलदारांनी कसं पिळलेलं आहे बाबासाहेब म्हणाले होते. बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये सुद्धा तेच लिहून ठेवलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊ असं म्हणतात, धन्वंतांनी